वेदादिनीय नमः ओम विक्रमाय नमः ओम क्रमाय नमः ओम अनुमताय नमः ओम दुरादर्शाय नमः ओम कृतज्ञाय नमः ओम कृतये नमः ओम आत्मवते नमः ओम सुरेशाय नमः ओम शरणाय नमः ओम शर्मणे नमः ओम ईश्वरते नमः ओम प्रजाभवाय नमः ओम अर्हे नमः ओम संवत्सराय नमः ओम व्यालाय नमः ओम प्रत्ययाय नमः ओम सर्वदर्शनाय नमः ओम आजाय नमः ओम सर्वेश्वराय नमः ओम सिद्धाय नमः ओम सिद्धये नमः ओम सर्वोदये नमः ओम अजुताय नमः पुंडरीकाक्षाय नमः तुलसीपत्राणीं समर्पयामि। दोघांनी हातामध्ये तुळशीची 2-2 पाने हातामध्ये धरून ठेवा आणि आता सत्यनारायणाची कथा ऐकत बसायची आहे। पुंडलिकावरहरिकार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री सत्यनारायण महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। लक्ष्मी मोरया मंगलमूर्ती मोरया श्री गणेशाय नमः। आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शवनादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या भूतांना प्रश्न विचारला। त्यावेळी ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा मनातील रूपले कोणत्या कर्तव्यात वाद भजण्याचा त्याग घ्यायची इच्छा आहे, कृपा करून सांगा। त्यावेळी सुशांतात मुनी हो नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला। त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले ते मी तुम्हाला सांगतो, शांत चित्ताने ऐका। एकदा महायोगी धर्मुळे ज्यांचे हृदया करावे अशा मुनी आणि कृपा करता मनुष्यलोकामध्ये आले आणि मनुष्यलोकामध्ये आपल्या पूर्व पाप कर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेतला। आनंद प्रकाशाचे भूमिकेचे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखाची नाशी होती हा विचार करून मुनी वैकुंठामध्ये गेले। त्या वैकुंठात 4 हाताचे शंख चक्र गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रोवणारी वनमाला वलय घातलेल्या सुशोभनाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याचा प्रारंभ केला। त्यावेळी नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप आणि मन न करणारे आहे व अनंत शक्तिमान आहे व उत्पत्तीमध्ये विनाशाने रहित आहे व मोक्षा निर्गुण आहे व जगाचा आरंभ करतो व सर्वांचे मूळ कारणातून सर्वांची दुःखे नाशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार भगवान विष्णू नाम भगवान म्हणाले, हे मुनिवरा आपण कोणत्या समाजाला